लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. फुलंब्री पोलीस ठाण्यात येणाऱ्या सण आणि उत्सव निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न. मिरवणुकीत डीजे न वाजवता पारंपरिक वाद्य वाजवण्याच्या दिल्या सूचना. फुलंब्री पोलीस ठाण्यात येणाऱ्या पोळा, पाडवा, ईद, मिलादुन्नबी आणि गणेशोत्सव सणानिमित्त तालुक्यातील पोलीस पाटील, राजकीय नेते, कार्यकर्ते, पत्रकार, उत्सव समितीचे अध्यक्ष, मंडळ प्रमुख यांची शांतता कमिटीची बैठक पार पाडण्यात आली. आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी फुलंब्री पोलीस ठाण्यात आगामी येणाऱ्या ईद ए मिलादुन्नबी, बैलपोळा, पाडवा, गणेशोत्सव सणानिमित्ताने तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, राजकीय नेते, समाज प्रमुख, उत्सव समितीचे अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष, गावचे सरपंच, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक यांची शांतता कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे मॅडम यांनी मार्गदर्शनपर सूचना देताना सांगितले की ज्या गावामध्ये किरकोळ वाद आणि जुने वाद असतील त्यापासून मोठा वाद होऊन शांतता भंग होण्याची शंका असेल तर ते पोलिसांना कळवावे. गावामध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू असतील तर ते पोलिसांना फोन करून सांगावे. सोशल मीडियाचा वापर जपून करावा. ज्या पोस्टमुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल किंवा गावाची, तालुका, जिल्ह्याची शांतता भंग होईल अशी पोस्ट किंवा मेसेज पाठवू नये. कोणत्याही मिरवणुकीत डीजे वाद्यांचा वापर करू नये. डीजे ऐवजी पारंपरिक वाद्य वाजवण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे मॅडम यांनी केली आहे. आणि यावेळी बोरवाडी गावचे महिला पोलीस पाटील शहा मॅडम यांनी एका मिसिंग प्रकरणात पोलीस प्रशासनाची उल्लेखनीय कामगिरी करत मदत केली म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे मॅडम यांनी शहा मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत अभिनंदन करण्यात आले. या शांतता कमिटीच्या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे मॅडम, फुलंब्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, पोलीस उपनिरीक्षक राम बाराहाते, वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल शिंदे हे होते. तर फुलंब्री शहरातील हाफिज अब्दुल रज्जाक, देवराव राऊत, दत्तात्रय जाधव, राघोजी ढंगारे, हाजी फेरोज पठाण, मुंतजीब काझी, उत्तम ढोके, बाळासाहेब आडाव, जावेद शाह, संतोष जाधव, पत्रकार अकबर शाह तसेच तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, उत्सव समितीचे अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष, राजकीय नेते, कार्यकर्ते, सर्व गावाचे सरपंच, उपसरपंच, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी सगळ्यांचे आभार मानले. और हिंदू समाज का भी पोला हम फुलंब्री के अंदर बहुत अच्छा यूज करते, मगर कुछ अनासिर रहते हैं, जैसे गेहूं के अंदर कुछ कीड़े रहते, पूरे गेहूं को खराब कर देते हैं. ऐसे कुछ लोग फुलंब्री के अंदर भी है. तो मैं पुलिस लोगों से गुजारिश करता हूं, जैसे हमारे इन्होंने बोले पत्रकार साहब ने कि भाई 3 बेशी है, 4 बेशी है, यहाँ बंदोबस्त रखो. मेरा बैल आगे जाएगा, मैं बढ़ूंगा, उसके बाद उसमें वाद पैदा होता, और वाद अगर जो हुआ तो वो एक दूसरे के भी जातिवाद शक्ल इख्तियार कर लेता है. आपस का रहता है, तो उसका ख्याल रखना. और खेड़े पाड़े में तो बहुत अच्छी चीज़ है, कोई तकलीफ नहीं है. और दूसरा हमारा ईद मिलादुन्नबी का हमारी कोई मिरवणूक फुलंब्री में निकलती है. हम लोगों को बोलते हैं हमारे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है, उनका परिचय मस्जिद में करो, मस्जिद में लोगों को बुलाओ और उनको समझाओ. रसूलुल्लाह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ऐसी ज़िंदगी गुजारी, अपने को ऐसी ज़िंदगी गुजारने की दी. और मस्जिद रहती है और कोई ठिकान रहता है, जैसे इन्होंने बड़ा नगर पंचायत का ठिकान है, वहाँ आकर लोगों को समझाते. बाकी दूसरा हमारे फुलंब्री के अंदर हमारे पुलिस भाइयों की मदद की वजह से वातावरण बहुत अच्छा है, कोई टेंशन नहीं. अभी तक कोई इसके अंदर कोई दंगल हुई नहीं. वो हुई थी पहले एक मिरवणूक में, उसको खत्म कर दिए. अब तमाम हमारे भाईचारगी. अब मैं पीछे बैठा था, मेरे हमारे देखो हिंदू भाई हाफिज साहब बोलो कुछ. तो इतनी मोहब्बत है, तो ऐसी मोहब्बत को बरकरार रखो. सन त्यौहार आते रहते हैं, एक दूसरे का दिन है. कि 2 बातें करके मैं अपनी जो है तो बात खत्म कर. येणारे जे सण उत्सव आहेत त्याच्या अनुषंगाने आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. तर आपण नेहमीच, मला असं वाटतं आता ही आपली 10वी वगैरे वेळ असेल भेटण्याची. प्रत्येक सणाच्या सुरुवातीला आपण भेटतोच आणि त्या आपल्या ज्या काही
मी सूचना म्हणणार नाही, जे काही आपलं कम्युनिकेशन आहे ते अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच दृष्टीने ज्या आपल्या नेहमीच्या सूचना आहेत की काही गावामध्ये काही गोष्टी घडत असतील, काही अंडरकरंट असेल, काही अस्वस्थता असेल, तर त्यासाठी तुमचं आमच्याशी कम्युनिकेशन असणं जास्त महत्त्वाचं आहे. तर अशा गोष्टी आम्हाला तात्काळ कळवा. गावात एखाद्या ठिकाणी 2 समाजांमध्ये काही खतखत असेल, छोटा मोठा वाद असेल, ज्याचं रूपांतर मोठ्या गोष्टीत होण्याची शक्यता वाटत असेल, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की नाही बाबा ही साहेबाला गोष्ट सांगितली पाहिजे, मॅडमला गोष्ट सांगितली पाहिजे, तर तुम्ही कधीही आम्हाला कॉल लावून कधीही ही गोष्ट सांगू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आमचं विनंती राहील की गावामध्ये कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे होत आहेत तर त्याची माहिती तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे. ही जबाबदारी आता माननीय SP सरांनी पोलीस पाटलांवरती तितकीच टाकलेली आहे. तर त्याबद्दलची माहिती तुम्ही कधीही आम्हाला सांगू शकता, कधी आम्हाला कळवू शकता. त्यानंतर अजून एक सूचना आहे जशी माझे सहकारी नवघरे साहेबांनी दिली की सोशल मीडियाचा वापर हा अत्यंत मर्यादित राहून आणि जपून करणं आवश्यक आहे, विशेषतः या सणांच्या काळामध्ये. आपल्या पोस्टमुळे एखाद्या समाजामध्ये, एखाद्या कम्युनिटीमध्ये, एखाद्या जिल्ह्यामध्ये, एखाद्या राज्यामध्ये, एखाद्या राष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती सुद्धा आक्षेप किंवा आक्रोश उसळू शकतो आणि त्याचे परिणाम अनेक लोकांना भोगावे लागू शकतात. तर त्याच्यासाठी आपण आपल्या लेवलवरती आपल्या गावामध्ये अवेअरनेस पसरवणं अपेक्षित आहे. त्यानंतर माझा पुढचा मुद्दा असा राहील की येत्या काळात आपण पोलीस पाटील बांधवांची भरती करणार आहोत. तर ही जी भरतीची प्रक्रिया आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. तर माझी आपल्याला विनंती राहील की आपल्या नजरेत जर काही चांगले कॅन्डिडेट्स असतील, जर काही चांगले लोक तुम्हाला वाटत असेल की बोला. मी पोलीस पाटील गेवराई पायगा. आत्ताच फुलंब्री पोलीस स्टेशन या ठिकाणी शांतता कमिटीची जी बैठक घेतली, तरी येणाऱ्या आगामी सणानिमित्त मॅडमना जे आम्हाला नियम सांगितले, आदेश दिले, त्या आदेशाचं नक्कीच आम्ही पालन करू आणि येणाऱ्या पोळा ह्या सणानिमित्त आणि ईद मिलानिमित्त आम्ही गावामध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार येऊ देणार नाही आणि शांततापूर्ण सण आम्ही साजरे करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. तुमचं नाव सांग. पंढरीनाथ रंगनाथ जयतमाल, पोलीस पाटील गेवराई पायगा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त वाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.